एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या नंदुरबार लोकसभेत यंदा प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळते. मात्र या निवडणुकीत उमेदवारांची नव्हे तर त्यांच्या वडिलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसतंय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमधून भाजपच्या डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र या दोन उमेदवारांसाठी त्यांचे वडील डॉक्टर विजयकुमार गावित आणि ॲडव्होकेट के.सी. पाडवी जीवाचं रान करताना पाहायला मिळतात. याच नंदुरबारमधील लढतीबाबत आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. एकीकडे हॅट्रिकच्या तयारीत डॉक्टर हिना गावित तर दुसरीकडे राजकारणात दमदार एंट्रीसाठी प्रयत्नशील असणारे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या विजयासाठी दोघांचे वडील जीवाचं रान आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. नंदुरबारची यंदाची लढत काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी व भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांच्यात होत आहे. दोन्हींच्या पित्यांसाठी ही खरी कसोटी असणार आहे. डॉक्टर हिना गावित यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे वडील माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांचा नंदुरबार जिल्ह्यावर कायम वर्चस्व राहिलाय. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. पुढे जाण्यापूर्वी थोडं नंदुरबार लोकसभेच्या इतिहासावर आणि मतदारसंघाच्या रचनेवर नजर टाकूयात. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी शहादा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी, नंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावित, शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा, अक्कलकुवामधून काँग्रेसचे के.सी. पाडवी, नवापूरमधून काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक तर साक्रीमधून अपक्ष मंजुळा गावित हे विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे साक्रीच्या आमदार मंजुळा गावित या अपक्ष म्हणून निवडून आल्या असल्या तरी त्यांनी निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मवी आला असेल. अशा परिस्थितीत नंदुरबार लोकसभेत आमदारांचा बलाबल दोन्ही बाजूंनी समसमान असल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 साली डॉक्टर हिना गावित यांनी हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत इथं भाजपचं कमळ फुलवलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांनी काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचा 1,06,905 मतांनी पराभव केला होता. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. या निवडणुकीत हिना गावितांना 5,79,486 तर काँग्रेसच्या माणिकराव गावित यांना 4,72,581 मतं मिळाली होती. त्यानंतर 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिना गावितांसमोर काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांचं आव्हान होतं. यावेळी हिना गावितांना 95,629 मतांनी विजय मिळाला होता. या निवडणुकीत हिना गावित यांना 6,39,136 तर काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांना 5,43,507 मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीत के.सी. पाडवी यांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी यंदा त्यांचा मुलगा गोवाल पाडवी लोकसभेच्या रिंगणात उतरलाय. डॉक्टर हिना गावित आणि ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वडिलांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांनी अनेक वर्ष शासनात मंत्री म्हणून काम केलंय. आता कन्या आणि पुत्राच्या विजयासाठी दोन्ही पित्यांनी सारा मतदारसंघ पालथा घातलाय. सिनेसृष्टी असो वा राजकारण, दोन्ही ठिकाणी आपल्या मुलामुलींना आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी पिता करत असलेली मेहनत जगजाहीर असते. तीच आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते. नंदुरबारच्या या दोन वडिलांच्या कसरतीत कुणाला यश मिळेल असं तुम्हाला वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.